सध्या देशात सुरू असलेल्या युद्धाचा मोठा परिणाम पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या पुरवठ्यावर झाला आहे. परिणामी देशातील अनेक हॉटेल्स, उद्योग बंद पडले आहेत, तर याचा परिणाम शतकांपासून सुरू असलेल्या प्रथेवर सुद्धा पडला आहे. अकोला शहरातील श्रीराम मंदिर येथे श्री संत गजानन महाराज यांनी तब्बल 120 वर्षांपूर्वी श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली होती. त्यानंतर या मंदिरात गुढीपाडव्यापासून ते रामनवमीपर्यंत दरवर्षी आनंदाची अखंड परंपरा सुरू होती. मात्र यंदा या परंपरेत खंड पडला असला तरी मंदिर समितीने घेतलेला निर्णय भक्तांमध्ये सकारात्मक संदेश देणारा ठरला आहे. मंदिरात दरवर्षी 10 दिवस मोठ्या प्रमाणात अन्नदान केले जाते. शहरासह जिल्ह्यातील अनेक भाविक या अन्नदानात सहभागी होतात. मात्र यंदा गॅस सिलेंडरच्या टंचाईमुळे अन्नदानाचे आयोजन करणे कठीण झाले. अनेक भक्तांनी स्वतःहून सिलेंडर उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शवली होती. मात्र हे सिलेंडर काळ्या बाजारातून आणावे लागतील आणि त्यामुळे इतर कुणाचा हक्क हिरावला जाईल, अशी भावना मंदिर समितीने व्यक्त केली. याच पार्श्वभूमीवर मंदिर समितीने यंदा अन्नदान न करण्याचा निर्णय घेतला. संत गजानन महाराज यांच्या पावन स्पर्शाने या पवित्र भूमीमध्ये स्वर्गीय बच्चूलालजी अग्रवाल यांनी स्थापित केलेला हा राम मंदिर सातत्याने धार्मिक, सामाजिक आणि परंपरेला अनुसरून 120 वर्षापासून कार्यक्रम करत असते. यंदा इराण आणि अमेरिका, इस्रायल यांचं युद्ध सुरू आहे. या भूमिकेवर श्री प्रभू रामचंद्रांनी जे आदर्श घडवला आहे की ज्या परिस्थिती असेल त्या परिस्थितीचा सामना करून एक आदर्श निर्माण करायचा, या दृष्टीने मोठ्या राम मंदिर संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी एक ऐतिहासिक निर्णय घेतला की अन्न क्षेत्र जे चालू होतं त्याला लहान प्रमाणात करून मोठ्या प्रमाणात न करता सामाजिक दायित्व हा विषय असते की कोणाच्या हक्कावर गदा न आणता सर्वांना न्याय द्यावा, या दृष्टीने प्रभू रामचंद्राची परंपरा आदर्श डोळ्यासमोर ठेवून या संस्थेने हा निर्णय घेतला आहे. हा निर्णय घेताना समितीने स्पष्ट केले की परंपरा महत्त्वाची असली तरी समाजहित त्याहून महत्त्वाचं आहे. कुणाचाही हक्क मारून अन्नदान करणे योग्य नाही, असा संदेश समितीने दिला. मंदिर समितीच्या निर्णयाचं शहरात कौतुक होतं आणि भाविकांनी हा निर्णय समाजासाठी आदर्श असल्याचं म्हटलं आहे. 120 वर्षांची परंपरा थांबली असली तरी मंदिराची सेवा, श्रद्धा आणि समाजाबद्दलची जबाबदारी कायम असल्याचं या निर्णयातून स्पष्ट झालं आहे. गुढीपाडवा ते रामनवमी या कालावधीत यंदा अन्नदान न झालं तरी पुढील वर्षी ही परंपरा अधिक उत्साहात सुरू केली जाईल, असा विश्वास मंदिर समितीने व्यक्त केला आहे. परंपराच्या दृष्टिकोनातून आम्ही सामाजिक कार्यक्रम राबवत असतो. तरीसुद्धा यावर्षी गॅस टंचाईच्या याच्यामुळे आम्ही हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात राबवू शकलो नाही. तरी पुढच्या वर्षी यापेक्षाही मोठा कार्यक्रम राबवू शकू. समाजहिताला प्राधान्य देत घेतलेला हा निर्णय अकोल्यात एक सकारात्मक आणि प्रेरणादायी संदेश देणारा ठरत आहे.